कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 1962 प्रकरणं निकाली काढण्यात आली। यात 18,77,56,908 इतकी रक्कम तडजोड शुल्क म्हणून मंजूर करण्यात आली। राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या सूचनेनुसार शनिवारी संपूर्ण देशात तसंच कोल्हापुरातील जिल्हा सत्र न्यायालयासह जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्येही राष्ट्रीय लोक न्यायालयाचं आयोजन करण्यात आलं होतं। या दरम्यान तालुका तसंच मुख्यालयामध्ये एकूण 42 पॅनल्स तयार करण्यात आले होते। यात प्रलंबित आणि दाखलपूर्व अशी प्रकरणं ठेवण्यात आली होती। कोल्हापुरातील जिल्हा सत्र न्यायालयात या राष्ट्रीय लोक न्यायालयाचं उद्घाटन प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष कविता अगरवाल यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दीपाली डोईफुडे, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष आर.बी. मंडलिक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। या राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये 23 प्रकरणांमध्ये तडजोड होऊन मोटार अपघात नुकसान भरपाईची 1,75,20,00,000 इतकी रक्कम मंजूर करण्यात आली। कौटुंबिक खटल्यात पती पत्नींच्या वादाचे 6 खटले तडजोडीनं मिटवण्यात यश आलं। स्पेशल ड्राईव्ह अंतर्गत 245 प्रकरणं निकाली काढण्यात आली। औद्योगिक आणि कामगार न्यायालयानं 27 खटले तडजोडीनं मिटवले। दावापूर्व 255 प्रकरणं निकाली काढण्यात येऊन त्यात 1,62,74,142 रुपयांची वसुली झाली। एकंदरीत 19,696 प्रलंबित आणि दावापूर्व 29,560 अशी एकूण 49,256 प्रकरणं या राष्ट्रीय लोक न्यायालयात ठेवण्यात आली होती। त्यापैकी 1,962 प्रकरण निकाली काढण्यात आली। यात 18,77,56,908 रुपये इतकं तडजोड शुल्क मंजूर करण्यात यश आलं।